पुण्यात राहून अनेकांना या मंदिराबद्दल माहिती नाही आणि इथे आल्यावर मला एक गोष्ट जाणवली. शांतता शोधण्यासाठी नेहमी डोंगरदऱ्यामध्ये किंवा शेकडो किलोमीटर दूर जाण्याची गरज नाही. काही दिवसांपासून कामाच्या धावपळीत मन खूप अस्वस्थ झालं होतं. विकेंड आला की कुठेतरी जावंसं वाटायचं, पण लांबचा प्रवास, ट्रॅफिक आणि गर्दी यामुळे प्रत्येक प्लॅन पुढे ढकलायचा. मग मी ठरवलं, पुण्याजवळ एखादं शांत आणि आध्यात्मिक ठिकाण शोधायचं. आणि तेव्हाच मला सापडलं धायरीतील श्री धायरेश्वर मंदिर. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेलो आणि पहिल्या क्षणी एक वेगळी शांतता जाणवली. मोठी मोठी झाडे, स्वच्छ परिसर आणि समोरच भगवान शंकराचं सुंदर मंदिर. इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की काही मिनिटात इथे बसलात तर मन हलकं झाल्यासारखं वाटतं. अनेकदा प्रसन्न मंदिरामध्ये जातो, पण अशा शांत आणि सुंदर ठिकाणाकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा असेल किंवा फॅमिलीसोबत शांत वातावरणात देवदर्शन करायचं असेल तर हे मंदिर नक्की तुमच्या लिस्टमध्ये असायला हवं. मी आणि माझी फॅमिलीने इथे काही वेळ घालवला, देवदर्शन केलं आणि खरंच सांगतो, परत जाताना मन खूप शांत झालं. कधी कधी महागडी ट्रिप नाही तर अशी छोटी आध्यात्मिक भेटच आयुष्यभर लक्षात राहण्याची आठवण देऊन जाते. तुम्ही पुण्यात किंवा पुण्याजवळ राहत असाल तर एकदा तरी श्री धायरेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आणि अशाच महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध व सुंदर ठिकाणाची माहिती हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.